आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। तुम्हाला माहित आहे का, हनुमानजींना एक पुत्र होता। तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? ते तर ब्रह्मचारी होते, परंतु त्यांना पुत्र होता, त्याचे नाव होते मकरध्वज। या पिता पुत्रांचे एकमेव मंदिर मी पाहिले आहे आणि दर्शन घेऊन आलोही आहे। तेच मी आज तुम्हाला दाखवणार आहे। चार धाम पैकी एक धाम म्हणून गुजरातमधील द्वारका आहे। इथे गेल्यानंतर आपण बेट द्वारकेला जातोच आणि त्या ठिकाणापासूनच काही अंतरावर हे ठिकाण आहे, मंदिर आहे। मंदिर अगदी साधेसुधे आहे, जसं आपल्याकडे डोंगरावर एखादं मंदिर असावं तसं। प्रवेशद्वारातून आत गेले की डाव्या बाजूलाच एक छोटेसे मंदिर आहे। चमचम करणाऱ्या शेंदुराच्या भडक रंगात पिता पुत्र म्हणजेच हनुमानजी आणि मकरध्वज उभे आहेत। या मंदिराला जाण्यासाठी स्वतंत्र वाहन असेल तरच योग्य आहे, किंवा ऑटो रिक्षा देखील उपलब्ध होऊ शकतात, परंतु सरकारी वाहन किंवा रेल्वे अशा कोणत्याही प्रकारचे वाहन इथे जात नाही। असं सांगतात की हे मंदिर त्रेतायुगातील आहे। ही सर्व माहिती मी का सांगतोय तुम्हाला? भागवताचार्य राहुल महाराज जोशी यांच्याकडूनच या कथेविषयी माहिती घेतली तर एका कथेसोबत आणखी एक कथा आपल्याला ऐकायला मिळेल, म्हणजेच एकासोबत एक फ्री झालं की नाही। तर चला पाहूयात काय आहे हे मकरध्वज आणि अन्य एक तीर्थस्थळ। गोपाल कृष्ण भगवान की जय। आपण आज या ठिकाणी बेट द्वारका पाहण्यासाठी आलेला असताना आपण बेट द्वारकेचं दर्शन घेतलं आणि आपण आलो मकरध्वज मंदिर पाहण्यासाठी। काय आहे मकरध्वज? तर मारुती राय ब्रह्मचारी आहे, पण मात्र मारुती रायाच्या शरीरातील घामापासून जो घाम प्रगटला, तो घाम म्हणजे लंका जाळल्यानंतरचा हा विषय आहे। त्या ठिकाणी तो घाम एका मगरीनं तिच्या मुखामध्ये जावा, ज्यातून तिला गर्भ राहावा, आणि तोच तिच्या गर्भात तिच्या उदरी एक पुत्र जन्माला आला। तो पुत्र म्हणजे मकरध्वज, जो मारुती रायाचा पुत्र। त्याचं दर्शन आपण घेतलं। ज्या मकरध्वजाचं पालन पोषण अहिरावणानं केल्याचंही प्रमाण आपल्याला इथं सापडतं, पण मात्र त्याचा असा संदर्भ ठोस पुरावा देता येत नाही। पण मात्र मकरध्वज मारुती रायाच्या पुत्राचं आणि मारुती रायाची एकत्र मूर्ती, अशी मूर्ती आपण आज सर्वांनी तिथे पाहिली। द्वारकेमधला हा एक अतिशय दुर्मिळ भाग आहे की जिथं येणं मुळामध्ये अवघड आहे, पण बेट द्वारकेला आल्यानंतर अवश्य सर्वांनी मकरध्वज आणि मारुती रायाच्या एकत्र मूर्तीचं दर्शन अवश्य घ्यावं। असं या मकरध्वजाचं दर्शन आपण घेतलं। या बेट द्वारकेपासून साधारणतः किमान 6-7 किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे। मंदिर दुर्गम आहे, पण आलेल्यांनी अवश्य त्याचा लाभ घ्यावा। आपण आहोत आता सध्या भगवान श्रीकृष्णांची बेट द्वारका पाहून आपण आलेलो आहे आता या 84 धुना सिद्धपीठ या ठिकाणी। शंखासूर नावाचा एक असा दैत्य होता, ज्याच्या संहार केल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी या ठिकाणी यज्ञ केला होता। त्या 84 यज्ञकुंडांचं दर्शन आपण या ठिकाणी घेतो। त्याचे एक प्रतीक या ठिकाणी नंतर तयार करण्यात आलेले। असा हा पुण्य पावन पण मात्र अतिशय दुर्गम, पण बऱ्याच जणांना माहिती नाही, हा असा बेट द्वारकेपासून 10 किलोमीटर अंतरापर्यंतचा भाग। इथे आलेल्या सर्व यात्रेकरूंनी या ठिकाणी अवश्य यावं। इथे एक कुलदेवतेचं सुद्धा मंदिर आहे। त्या कुलस्वामिनी जी भगवान श्रीकृष्णांची आराधित दैवता होती असंही मानल्या गेलेलं आहे। तर त्याही कुलदेवतेचं दर्शन आम्ही या ठिकाणी घेतलं। सिद्धपीठाचे महाराज यांचंही दर्शन आमचं झालं। तेव्हा इथं आलेल्या सर्व यात्रेकरूंनी अवश्य या दोन्ही स्थळांविषयीचा महिमा जाणून, या ठिकाणी आपण नाव पाहतोय श्री 84 सिद्धपीठ, आणि आपण आतमध्ये पाहिला जो धुनी या ठिकाणी आपल्याला समोर दिसला, जो सतत या ठिकाणी प्रज्वलित असतो, अशा सिद्धपीठाचं दर्शन आपलं झालं। जय जय श्रीराम।
आता सगळ्यांनी आपापले मोबाईल तयार करून ठेवा. सुदर्शन ब्रिज आता लागणार. हे सगळे आपण पाहतो ह्या सगळ्या मासेमारीसाठीच्या नावी आहेत. आता हा सगळा भाग सुरू होणार. तुम्हाला मोबाईल तुमचे तयार होत राहतात. EDTV हे फक्त बातम्याच देणारं चॅनल नाही, तर सामाजिक उपक्रम, माहिती, नोकरीविषयक जाहिराती या सर्व या चॅनलवर आपणास पाहायला मिळतील. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. दिलीप पोनेरकर, EDTV न्यूज, द्वारका.